ही आमची परी आहे, तिला मी सोनपरी नाव दिलेलं आहे. आणि तिकडे आमची कपिला आहे, तिची पण मुलगी आहे. हे दोन मागे खिलारी राजा आणि सर्जा आहेत. तो त्यांचा शेळ्यांसोबत असलेला तो बोकड आहे. हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, मी आता आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या सेटवर आणि मालिकेचे दिग्दर्शक संतोष आयाशित सर माझ्यासोबत आहेत. खरं तर कारणही विशेष आहे. सर, खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? नमस्कार नमस्कार. राजश्री मराठी ने आत्तापर्यंत या सेटवर अनेक वेळा व्हिजिट केलेली आहे आणि महत्त्वाच्या अनेक मोमेंट्सला राजश्रीसोबत बोललेलो आहे. निश्चितच तुमचं स्वागत आहे, आनंद आहे. बऱ्याच काळाने आपण भेटतोय. खरं तर कारणही विशेष आहे. मालिकेत सध्या रंजक वळण येतं आहे, म्हणजे हॉरर ट्रॅक पाहायला मिळाला आहे. खरं तर प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा सेटवर येतो आणि तुम्ही असता तेव्हा तुम्ही आम्हाला सांगता सगळी गोष्ट कशी असते. याही वेळी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय एक सिक्वेन्स होता आता जे आपण काही भाग पाहिले त्याबद्दल काय? मुळामध्ये असं आहे की बाळूमामामध्ये आत्तापर्यंत अनेकविध पद्धतीच्या कथा येऊन गेल्या. बाळूमामांचा जन्म 1892चा, 1966ला त्यांची समाधी झाली आणि अधिकतर कथा या उत्तरार्धामध्ये आहेत. बाळूमामा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध भागांमध्ये ते फिरले. त्यांनी भ्रमण केलं. निमित्त होतं सोबत मेंढ्या घेऊन ते फिरायचे, पण मूळ उद्देश वेगळा होता. वेगवेगळ्या समाजातल्या वेगळ्या पद्धतीच्या, रीतीच्या किंवा सर्व स्तरातल्या लोकांना ते मदत करत, त्यांना मार्गदर्शन करत, त्याचबरोबर चमत्कार करून त्यांना सहाय्य करत, मुळामध्ये ते जोडले गेले ते लोकांशी. हा सगळा प्रदेश आणि प्रांत फिरत असताना त्यांच्या बाबतीत अनेक कथा घडल्या, कारण जे येणारे लोक होते त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे माहीत नसायचं ऑब्व्हियसली, किंवा ते पार्श्वभूमीच वेगवेगळ्या पद्धतीचे असायचे आणि त्यातून अनेक त्यांच्या चरित्रातल्या ज्या कथा आहेत त्या घडत गेल्या, कारण सर्व समाजातले लोक त्यांच्याकडे येत होते. तर आत्तापर्यंत अनेकविध पद्धतीच्या कथा झाल्या, पण जेव्हा जेव्हा गूढ कथा किंवा आपण असं म्हणू की हॉरर जॉनरच्या कथा जेव्हा जेव्हा आलेल्या आहेत चरित्रामध्ये, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी त्याला एक उत्तम प्रतिसाद दिला आहे. तर हा प्रतिसाद जो आहे तो मिळतो आहे म्हणून आम्ही सातत्याने अशा पद्धतीच्या कथा केल्या नाहीत. आम्ही ते अत्यंत एक्सक्लुझिव्ह ठेवले. जेव्हा जेव्हा हॉरर येतं तेव्हा तेव्हा प्रेक्षक जागा होतो आणि आता काय पाहायला मिळेल अशी त्याचा एक स्वभाव किंवा तो ट्रेंड दिसतो. त्यामुळे आम्ही ठराविक भागानंतर अशा पद्धतीच्या कथा घेऊन आलो आहोत किंवा येतो आहोत. आणि आत्तासुद्धा जी कथा आहे ती महाराष्ट्रातल्या शेती परंपरेमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या छोट्या छोट्या गोष्टी कशा गूढ आहेत, त्याच्यामागे काय अर्थ आहे. आणि मामांनी एका भक्ताच्या आयुष्यामध्ये अशाच पद्धतीचा एक प्रश्न आल्यानंतर ते सगळं पझल, ते सगळं कोडं कसं सोडवलं ह्याची ही गोष्ट आहे. आणि ती लोकपरंपरा पण अशा पद्धतीची म्हणू की मुळामध्ये आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये झाडं, फुलं, माती, पाणी, आकाश सगळ्यांची पूजा केली जाते, पण शेतामध्ये विशेषतः पूर्वजांची, काही लोकदैवतांची अशी ती देवळ्या करून ठेवलेल्या असतात आणि मूर्त्या असतात आणि त्याची पूजा असते. तर हे नक्की काय आहे प्रकरण? एका भक्ताच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीची एक समस्या येते आणि त्या सगळ्या समस्यांचं मूळ जे असतं ते त्या देवळीतल्या छोट्या मूर्त्यांपाशी येऊन थांबतं. पण ते विजन असणं किंवा ते दिसणं ह्यासाठी बाळूमामाच पाहिजेत. ते सामान्य दृष्टीला निश्चितपणे तर सामान्य दृष्टीला ते निश्चितपणे दिसत नाही, दिसू शकत नाही. त्यामुळे नाही ती ओळखीची आहे, ती सोनपरी नाव आहे तिचं आणि तिला काहीतरी खायला हवं आहे, त्यामुळे ती आली आहे माझ्याजवळ. तर अशा पद्धतीचं विशेषतः बाळूमामांना त्रिकाल ज्ञान होतं. त्यांना भूत, वर्तमान, भविष्य दिसत होतं आणि त्यांना ऑब्व्हियसली ते संतपदाला पोचलेले होते. त्यांना अनेक दिव्य गोष्टींचं ज्ञान होतं, त्यामुळं ते पाहू शकत होते. आणि एका भक्ताच्या आयुष्यामध्ये ज्या समस्या दुसरा कोणी सोडू शकत नाही अशा पद्धतीच्या समस्यांना त्यांनी हात घातला आणि त्या सगळ्या लोकांचं जगणं सुखकर केलं. चरित्र वाचणं आणि पुस्तक आपण वाचणं, पौराणिक कथा वाचणं यात फरक आहे. पण जेव्हा मालिका स्वरूपात आपण जेव्हा मांडतो बऱ्याच लिबर्टी आपण घेतो, पण ते काय एक चॅलेंज असतं किंवा आत्ता जे सीन्स घडलेत त्यात काय वेगळे पण तुम्ही आणायचा प्रयत्न? नाही, मुळामध्ये काय आहे की एक म्हणजे रेफरन्स म्हणून जो ग्रंथ आहे तो आदमापूर देवस्थान जे आहे त्यांनी तयार केलेला आहे, त्याचं संकलन केलेलं आहे. ते मुळामध्ये ते डॉक्युमेंटेशन आहे.
ते खरं तर खूप मोठं काम आहे. कारण इतक्या विविध प्रदेशातल्या भागातल्या लोकांना त्यांनी भेटून त्यांचे प्रसंग जे काय आहेत ते शब्दबद्ध केलेले आहेत. मामांसोबत त्यांनी एक्झॅक्टली काय घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या पूर्वजांमध्ये बाळूमांनी नक्की काय बदल आणले ते सगळं शोधणं खूप अवघड होतं. आणि मला असं वाटतं तो एक रेफरन्स पॉईंट म्हणून तो ग्रंथ आहे. पण त्याचबरोबर अशा अनेक चरित्रातल्या कथा आहेत ज्या त्या काळामध्ये ज्या लोकांसोबत घडल्यात ते लोक आता हयात नाहीत, पण ती एक पिढी आहे जी आजही जिवंत आहे, ज्यांनी बाळूमांना प्रत्यक्ष पाहिलं. तर त्या माध्यमातूनही कथा येत असतात. त्याचबरोबर ह्या शोचे जे मार्गदर्शक आहेत मनोहर भोसले, श्री सद्गुरू मनोहर भोसले, त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा येत असतात. तर मुळामध्ये टेलिव्हिजन माध्यमामध्ये ही गोष्ट सांगत असताना तो प्रदेश, त्या व्यक्तिरेखा त्या समजून घेऊन आणणं, तो काळ समजून घेणं. आणि कारण शेवटी आज जे वातावरण आहे, आज जे नातेसंबंध आहेत तसेच ते त्या काळात नव्हते. त्याला एक वेगळं निश्चितपणे एक वेगळा टेक्स्चर होता त्या सगळ्या नातेसंबंधांना. लोकांची श्रद्धा होती, भक्ती होती, लोकांमध्ये नातेसंबंध अत्यंत दृढ होते. तर अशा पद्धतीची टेलिव्हिजनमध्ये गोष्ट मांडत असताना ती सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचेल. त्याचबरोबर त्यातली गूढता कायम राहील. हा मोठा चॅलेंज आहे मला असं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाळूमांचे आता 1400 भाग होत आले, पण त्यासाठी एकच निकष मानला गेलेला आहे की त्याची एक सिम्प्लिसिटी आहे. मग ते टेलिंगमधली असेल, ते एक्झिक्युशनमधली आहे, तर त्याच्यामध्ये एक साधेपणा आहे. तो काय आहे तर महाराष्ट्र म्हणजे केवळ पुणे मुंबई नाही, तर सोलापूर आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, कोल्हापूर आहे, की आपण असं म्हणू उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण, सर्व दूर तो आहे. आणि तिथल्या सगळ्यांना, ह्या सगळ्या स्तरातल्या लोकांना ती गोष्ट, चरित्र सहज समजावं. मला असं वाटतं की ती सिम्प्लिसिटी जी आहे ती अत्यंत जाणीवपूर्वक ठेवलेली आहे. मुळामध्ये बाळूमांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं सगळं कार्य इतकं अलौकिक आहे की बाकीच्या गोष्टींचा जो पसार आहे तो अत्यंत साधा आणि सोपा ठेवलेला आहे. मला असं वाटतं की ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे. अशा पद्धतीची कथासुद्धा मांडताना त्यात साधेपणा ठेवलेला आहे. आणि गूढता जी आहे ती मात्र अत्यंत गडद आहे. हेही एक सेटवरचं वैशिष्ट्य आहे की प्राणी पण खूप आहे तिथे आणि आतमध्ये पण लहान पिल्लं आहेत कुत्र्याची. तर नाही, हे सगळे आमचे काय म्हणतात एक फॅमिली आहे. आणि ती आता कसं ना, तिला आवडतात ते टेक पण देतात ना, ते शूटमध्ये पण असतात. तर शी इज कॅमेरा फ्रेंडली, तिला आवडतं अत्यंत. ती आमची सोनपरी आहे. तर मला असं वाटतं की हे सगळं मोठं कार्य करत असताना अत्यंत कष्टप्रद आयुष्य जे त्यांनी भोगलं ना, तर मला असं वाटतं की किंवा लोकांसाठी ते बाहेर पडले ते जास्त मला असं वाटतं की समजून घेण्यासारखं आहे. समस्या तर निश्चितच होत्या, अनेक पद्धतीच्या संकटांना ते सामोरे गेले, लोकांच्या द्वेषालाही सामोरे गेले. पण मला असं वाटतं की त्यांचं ते जे फिरतं आयुष्य आहे ना, ते समजून घेणं फार मला असं वाटतं की आवश्यक आहे. अशाच कथा आम्हाला पाहायला मिळणार आहेत, बाळूमामांची लीला पाहायला मिळणार आहे. या भागांसाठी काय अपील करायला आवडेल प्रेक्षकांना? मी एकच सांगेन की बाळूमांचं जे उत्तरार्धातलं जे आयुष्य आहे ते अशा पद्धतीचं होतं की सर्व परिवार जो वाढत गेला होता, म्हणजे मामांचे भक्त वाढत गेले होते. सर्व समाजातले, सर्व प्रदेशातले अनेक लोक मामांसमोर येत होते. त्यामुळे उत्तरोत्तर ज्या कथा येणार आहेत त्याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे, खूप समजून घेण्यासारखं आहे. खूप समजून घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. कारण त्या कथा नुसत्या आपण ऐकल्या, त्या संपूर्ण मालिकेतनं पाहिल्या तरी मला असं वाटतं की खूप गोष्टी मिळून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ही मालिका सर्व कुटुंबाला एकत्रितपणे पाहता यावी हा हेतू आहे. मुळात ती चरित्रच तशी सुंदर आहेत की लहान मुलांपासून ते वृद्ध माणसापर्यंत घरातल्या संपूर्ण कुटुंबाने ही मालिका पाहावी असं आहे. आणि हा उत्तरार्ध बाळूमामांचा तो अत्यंत रंजक आहे, समजून घेण्यासारखा आहे. आणि आम्हाला ओळख करून द्या. ही आमची परी आहे आणि तिची मुलगी आहे. तिला मी सोनपरी नाव दिलेलं आहे. तर मुळामध्ये हे शूटमध्ये पण असतात, त्यामुळे तसे ते खूप अत्यंत काय म्हणू त्याला शूट फ्रेंडली आहेत, कारण ते इथून दुसरीकडे कुठे जात नाहीत. आणि तिकडे आमची कपिला आहे, तिची पण मुलगी आहे. हे दोन मागे खिलारी राजा आणि सर्जा आहेत. तो त्यांचा शेळ्यांसोबत असलेला तो बोकड आहे. सो मला असं वाटतं ही सगळी आमची फॅमिली आहे. कारण हे जी आहे ना, ह्या धनगरी पद्धतीच्या घोडी आहेत आणि ह्या बाळूमामांसोबत असायच्या. मग ह्यांच्या पाठीवर सगळं सामान टाकून मग एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जायचं, असा तो भाग होता.
आणि बाळूमा रोज सकाळी गाईचं दूध प्यायचे, त्यामुळं गाय आमच्याकडे आहे. सो उठल्यानंतर ते दिवसभर समजा नाही जेवले तरी दूध ते निश्चित घ्यायचे. पण ह्या गोष्टी त्या चरित्रामधल्या काय म्हणू त्याला अंगभूत आहेत किंवा त्या अनॲवॉइडेबल आहेत, त्या दाखवल्याच पाहिजेत. आणि मेंढ्या आहेत, मुळात अनेक मेंढ्या मागे आहेत, कोंबड्या आहेत. तर हो, बाळूमामांच्या चरित्रामध्ये त्यांच्यासोबत वाघ्या नावाचा एक कुत्रा होता आणि तो एकादशीचा उपवास करायचा. तर अनेकांनी त्याला एकादशी दिवशी खायला घालायचा प्रयत्न केला, तर तो संपूर्ण दिवस उपवास करायचा आणि बाळूमामा दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतर तो उपवास सोडायचा. आणि हे ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. सो मला असं वाटतं ह्या खूप रंजक गोष्टी आहेत. धन्यवाद. थँक्यू.